नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी तुमचा इतिहास मित्र होलगुंडे पीडी, दिंडोसी वसाहत मराठी शाळा क्रमांक 1 ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमाअंतर्गत आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण इतिहासाचा पुढचा पाठ पाहूया। इतिहासाचा पुढचा पाठ पाहूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे आपण काल गणराय पुढील वर्षा येण्यासाठी आपल्या गावाला निघून गेले, तरी पण आपण या ठिकाणी सरस्वती माता आणि गणराय यांची मूर्ती आहे त्यांना वंदन करून आपण आपल्या आजच्या पाठाला सुरुवात करूया। सरस्वती मातेला नमन आणि गणरायाला नमन आणि आपण येऊया आपल्या या टॉपिक कडे। चला मित्रांनो, आजचा सुविचार भूतकाळाचे भान ठेवत वर्तमान काळ जगत असताना भविष्य काळावरही नजर ठेवावी। म्हणजे या ठिकाणी आपण पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्ही काळांचा विचार केलेला आहे। तुम्ही म्हणाल इथे काळ कशासाठी, तर बघा आपला विषय आहे इतिहास। आता पहिल्यांदा आपल्याला इतिहास या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे। इति अधिक ह अधिक आस। इति म्हणजे खर तर इति या शब्दाचा अर्थ आहे शेवट किंवा शेवट, पण इथे इति अधिक ह अधिक आस याचा एकत्रित अर्थ घ्यायचा आहे हे असे घडले किंवा याप्रमाणे घडले। म्हणजेच भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्या मधला जो संवाद असतो त्याला आपण इतिहास म्हणतो। बघा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही हिंदीचा अभ्यास केला, तो इतिहास, आणि आता तुम्ही इतिहासाचा अभ्यास करणार, तो तुमचा वर्तमान। तर मित्रांनो, इतिहास या शब्दाची एक सोपी व्याख्या केली तर ती व्याख्या अशी तयार होईल की इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी होय। बघा, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना आपल्याला आधी त्यांच्या जन्मापूर्वीची पार्श्वभूमी सांगावी लागेल, त्यांच्या जन्माच्या वेळची पार्श्वभूमी सांगावी लागेल, आणि मग त्यांच्या जन्मानंतर कसे कसे ते स्वराज्य निर्माण करत गेले ते आपल्याला सांगावं लागेल। इतिहासाचं वर्णन अशाच प्रकारे करतात। माहिती आहे का मुलांनो, या इतिहासाचा जनक कोणाला म्हणतात? पहिल्यांदा हा शब्द समजून घ्या। जनक म्हणजे जन्मदाता, जन्म देणारा, आणि जननी म्हणजे जन्मदाती। मग या ठिकाणी इतिहास या विषयाचं लिंग पुल्लिंग आहे म्हणून आपण जनक हा शब्द वापरतो, आणि इतिहासाचा जनक हा आपण प्रसिद्ध ग्रीस इतिहासकार हिरोडोटस याला मानतो। कारण ग्रीस देशामध्ये हिरोडोटस जन्माला आला आणि त्यांनी सर्वात प्रथम इतिहास हा शब्द वापरला, इतिहास या विषयावर ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाला नाव दिलं हिस्ट्री। आणि तेव्हापासून अभ्यासामध्ये जशा विज्ञानाच्या शाखा आहेत
तसा इतिहास हा विषय अभ्यासला जाऊ लागला. मग आता आपण 8वीच्या वर्गात आहोत बालमित्रांनो. मग 8वीच्या वर्गाचा इतिहास आपल्याला प्रामुख्याने आपल्या स्वातंत्र्याबद्दलची माहिती देतो. आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं त्याबद्दलची माहिती देतो. पाठीमागच्या पाठामध्ये आपण पाहिलं सामाजिक प्रबोधन कशा प्रकारे घडलं. त्याच्या आधीचा पाठ आपण पाहिला की 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध जो प्रचंड असंतोष उफाळून आला त्याचा स्फोट घडला, तो म्हणजे 1857चा उठाव. आता त्याचीच जी साखळी आहे ती पुढे जाते आहे. 1857चा उठाव आणि सामाजिक प्रबोधन, आणि सामाजिक प्रबोधनानंतर काय सुरू झालं बघा, स्वातंत्र्य चळवळीच्या युगाला काय झालं, प्रारंभ झाला. प्रारंभ म्हणजे सुरुवात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य कसं मिळालं त्याबद्दलची माहिती पाहिजे आहे. तुम्ही एक चित्र पहा. त्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय मला सांगा बरं. बघा, हा कोणाचा फोटो दिसतोय, कोणाचा आहे सांगा बरं बाळांनो. भारत माता, स्वातंत्र्य देवता, बरोबर आहे. आपण आपल्या भारत भूमीला भारत माता असं म्हणतो. मग ती भारत माता बघा तुम्हाला कशी दिसते आहे, मुक्त दिसते. पण बाळांनो, ही 1947 नंतरची भारत माता आपल्याला अशी ही मुक्त दिसते. पण 1947 पूर्वी भारत माता अशी मुक्त नव्हती, ती गुलामीच्या बंधनात होती. मग कोणाची बंधनं होती, तर तुम्ही त्याचं उत्तर देता. त्याचे उत्तर देता आपण इंग्रजांच्या बंधनात होतो. मग फक्त इंग्रजांचं राज्य होतं का भारतावर, तर नाही. इंग्रजांचं राज्य होतं, गोवा प्रांत पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. त्यानंतर पुदुचेरी फ्रेंचांच्या ताब्यात होता. पण भारतातला जास्तीत जास्त प्रांत हा इंग्रजांच्या ताब्यात होता. मग कसा गेला ताब्यात, आपण त्याची एक छोटीशी झलक पाहूया. मित्रांनो, मी चित्रकलेचा शिक्षक नाही, त्यामुळं मी काढलेल्या भारताच्या नकाशावर हसायचं नाही. मला ज्या पद्धतीने दाखवता आला त्या पद्धतीने मी दाखवायचा प्रयत्न केला. बघा, हा हे आपल्या भारत देशाचा नकाशा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इसवी सन 1600 मध्ये इंग्रज भारतात आले. बाळांनो, 1740 पर्यंत त्यांनी भारतामध्ये फक्त व्यापार केला. भारताच्या अंतर्गत राजकारणात त्यांनी हस्तक्षेप केला नाही. आपण कसं एखाद्या पाहुण्याच्या घरी ज्यावेळेला आपण नवीन नवीन जातो एकदम शांत बसतो, म्हणजे मी तसा मुलगा नाही. आणि बघा मग 2-3 दिवस झाल्यानंतर आपण काय करतो, आपल्यातले गुण दाखवायला लागतो. तसं 1600 मध्ये आलेले इंग्रज 1740 पर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त व्यापार केला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की भारत देश अनेक छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलाय. अनेक छोट्या छोट्या प्रदेशावर राज्य करणारे हे राजे आहेत. मग आपल्याला एखाद्या राजाने व्यापार करायची परवानगी दिली आणि आपण त्याच्या राज्यात व्यापार केला, पण मध्येच काय त्याचं डोकं बिनसलं आणि त्यांनी आपल्याला व्यापार करायला परवानगी दिली नाही तर आपलं तर नुकसानच होणार. मग आपण असं करूया की या देशाची राजकीय सत्ता जर आपल्या ताब्यात असेल तर मात्र आपल्याला
व्यापार करण्यासाठी कोणीही अडवणार नाही आणि म्हणून त्यांनी भारताच्या राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केली. त्या काळामध्ये हा जो प्रांत आहे याचं नाव आहे बंगाल. बघा, आज जसे आपण महाराष्ट्र राज्य म्हणतो, गुजरात राज्य म्हणतो, पंजाब, उत्तर प्रदेश, त्यावेळेला भारत देशामधील या छोट्या छोट्या प्रदेशांना राज्य हा शब्द वापरला जात नव्हता. इंग्रजांच्या काळामध्ये त्याला प्रांत म्हटलं जायचं, प्रांत म्हटलं जायचं. मग हा जो बंगाल प्रांत होता त्या काळामध्ये सर्वात संपन्न असा होता, कारण गंगा नदीच्या सुपीक प्रदेशात गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये हा सुपीक प्रदेश वसलेला आहे. मग या ठिकाणी बंगालचा नवाब राज्य करत होता. इंग्रजांनी त्याच्या राजकारणात ढवळाढवळ करायला सुरुवात केली आणि मग तुम्हाला माहिती आहे 1757 प्लाशीची लढाई झाली आणि बंगालचा प्रांत इंग्रजांच्या ताब्यात गेला. अशा प्रकारे इंग्रजांनी भारतातला सगळ्यात पहिला प्रदेश ताब्यात घेतला तो बंगाल. त्यानंतर ते दक्षिणेकडे सरकले. दक्षिणेकडे म्हैसूरचं राज्य होतं. म्हैसूरला टिपू सुलतान राज्य करत होता. इंग्रजांनी त्याच्या राज्यावर हल्ला केला. टिपू सुलतानचे वडील आणि टिपू सुलतान अतिशय जिद्दीने लढले, पण इंग्रजांच्या आधुनिक शस्त्रास्त्रांपुढे त्यांचं काहीही टिकलं नाही आणि टिपू सुलतानचा पराभव झाला आणि अशा प्रकारे म्हैसूरचा प्रदेश त्यांच्याकडे गेला. त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्राकडे म्हणजे मराठ्यांच्या प्रदेशाकडे नजर वळवली. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पेशवे कारभार पाहत होते. पेशवा म्हणजे पंतप्रधान, राजे तेच आपल्या शिवाजी महाराजांचे वंशज. कोल्हापूरला आणि साताऱ्याला तिथे राहून राज्य कारभार पाहत होते, पण त्यांच्या वतीने पेशवा कारभार पाहत होता. मग या ठिकाणी 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांच्या राज्यावर आक्रमण करून हा जो दुसरा बाजीराव पेशवा आहे याचा पराभव केला आणि मराठ्यांचं राज्य घेतलं. हा जो मधला प्रदेश आहे तो आहे हैदराबाद. हैदराबादला निजाम राज्य करत होता. निजाम ही पदवी आहे. मग निजामाने काय केलं, इंग्रजांशी वैर पत्करलं नाही, दुश्मनी पत्करली नाही, इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करलं आणि इंग्रजांना सांगितलं मला राज्यकारभार करू द्या, तुम्हाला हवा तो सेज सारा देतो. इंग्रजांना तेच हवं होतं. म्हणजे अशा प्रकारे हा जो दक्षिण भारत आहे तो इंग्रजांच्या वर्चस्वाखाली गेला. पुढे आपण येतो पंजाब मध्ये. हा जो पंजाब प्रांत आहे मुलांनो, आजचा जो पंजाब आहे त्यापूर्वी हा संपूर्ण जम्मू काश्मीरचा भाग पण पंजाब मध्ये येतो आणि तिथे राजा रणजित सिंह राज्य करत होता. म्हणजे जोपर्यंत रणजित सिंह जिवंत होता तोपर्यंत इंग्रजांना पंजाबचं राज्य घेता आलं नाही. पण रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर 1848 त्याची जी राणी होती आणि त्याचा मुलगा लहान होता, त्या मुलाला गादीवर बसून ती कारभार पाहत होती. पण तिथे सरदारांमध्ये आपापसात भांडणं झाली. इंग्रजांनी त्याचाच फायदा घेतला. दोघांची भांडणं, तिसऱ्याचा लाभ. त्या भांडणाचा फायदा घेऊन पंजाबचं राज्य पण घेतलं आणि अशा प्रकारे 1757 ते 1848 जवळजवळ 100 वर्षामध्ये मॅक्सिमम भारतावर इंग्रजांचं राज्य सुरू झालं. मग या ठिकाणी काही प्रदेश असे होते की जिथे इंग्रजांचं राज्य नव्हतं. उदाहरणार्थ झाशी आहे, अयोध्या आहे, सातारा आहे. तिथे जे राजे राज्य करत होते त्यांच्या राज्यांना आपण संस्थान म्हणतो. म्हणजे पूर्वी हा शब्द वापरायचा राज्य, इंग्रजांच्या काळात त्याला नाव पडलं संस्थानिक.
मग राज्याचा कारभार पाहणारा कोण? तर राजा. पण इंग्रजांच्या काळामध्ये त्याला म्हटलं गेलं संस्थानिक. मग ह्या संस्थानिकांनी काय केलं? इंग्रजांनी, आपण मागच्या पाठात पाहिलं, डलहौसीने ही संस्थानं खालसा केली आणि काही संस्थानिकांनी इंग्रजांशी मिळतं जुळतं घेतलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला शेतसारा देतो, लगान देतो, टॅक्स देतो, आम्हाला राज्य करू द्या. तर अशा प्रकारे जवळजवळ इंग्रजांच्या काळातही भारतामध्ये 500 संस्थानं होती. त्याच्यामध्ये हैदराबाद संस्थान, जुनागड संस्थान, जम्मू काश्मीर संस्थान अशी संस्थान होती. आणि मग ह्या संस्थानिकांनी पुढे काय केलं ते आपण नंतर पाहूया. आता आपण आपल्या या पाठामध्ये, पाठाचा जो टायटल आहे तो काय आहे? स्वातंत्र्य चळवळीच्या युगाला प्रारंभ. म्हणजेच इंग्रजांनी भारतातल्या जास्तीत जास्त प्रदेशावर आपला अंमल सुरू केला आणि आपला अंमल सुरू केल्यानंतर काय घडलं बघा. आपण मागच्या पाठात पाहिलं की त्यांनी 1835 ला इंग्रजी शिक्षण सुरू केलं. आणि ह्या इंग्रजी शिक्षण सुरू केल्यामुळे काय झालं? जसं इंग्रजी शिक्षण सुरू केल्यामुळे इंग्रजांना कारभार पाहण्यासाठी कारकून म्हणून भारतातली माणसं मिळाली. तसंच इंग्रजी शिक्षण शिकल्यामुळं जी भारतीय पिढी आहे त्यांना पाश्चात्य शिक्षण मिळाल्यामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद ही मूल्य त्यांनी आत्मसात केली. आणि मग हळूहळू त्यांना कुठेतरी असं जाणवू लागलं की आता आपल्याला इंग्रजांचा राज्यकारभार नको, तो आपण स्वतःचा राज्यकारभार, स्वतःच्या देशाचा कारभार स्वतःच पाहू शकतो. म्हणजे स्वातंत्र्याची एक ज्योत त्यांच्या मनामध्ये तेवत राहिली. मग काय केलं त्यांनी? तर त्याच्यापूर्वी छोटासा टॉपिक पाहूया. तो म्हणजे आपण बघूया, हा घेतला मुंबई प्रांत, दुसरा होता मद्रास प्रांत, पुणे प्रांत नव्हता पण पुणे एक विभाग होता. मग या ठिकाणी मुंबईतल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या काळामध्ये एक संघटना होती. जशी आज आपण पाहतो शिवसेना आहे, मनसे आहे किंवा आणखीन दुसऱ्या संघटना आहेत. तसं त्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये मुंबईच्या समस्या सोडवण्यासाठी बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना होती. बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना होती. मद्रासच्या समस्या सोडवण्यासाठी मद्रास असोसिएशन होती. मद्रास असोसिएशन नावाची संघटना होती. पुण्यासाठी पुणे महासभा नावाची संघटना होती. आज आपण पाहतो की स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळ्या राजकारणाशी संबंधित असणाऱ्या संघटना आहे. तसं इंग्रजांच्या काळामध्ये मुंबई प्रांतासाठी बॉम्बे असोसिएशन संघटना होती, मद्रास प्रांतासाठी मद्रास असोसिएशन संघटना होती, पुण्यासाठी पुणे महासभा होती. अशा एक प्रांतिक लेवलला त्या संघटना होत्या. परंतु संपूर्ण भारतासाठी एक राजकीय संघटना असावी अशी जाणीव त्यावेळच्या लोकांना झालीच नव्हती. का नव्हती झाली? तर त्यावेळच्या लोकांना भारत हे एक राष्ट्रच आहे, भारत हे एक राष्ट्रच आहे अशी जाणीव नव्हती.
म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावनाच निर्माण झाली नव्हती. पुण्याचे लोक बोलणार, मुंबईचे लोक बोलणार, बाबा आम्ही मुंबईवाले, मुंबई हाच आमचा देश, मुंबई आमचा हाच प्रदेश, आम्हाला मद्रासशी घेणं देणं नाही. म्हणजे इंग्रजांनी बंगालमध्ये लोकांना काही कारणामुळे मारलं, त्याचं मुंबईच्या प्रांतांना काही घेणं देणं नाहीये, कारण बंगाल हा आमचा आहे अशी भावनाच नव्हती त्यावेळेला. आज कसं बघा, भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात एखादी दुर्घटना घडली की आपल्या लगेच प्रतिक्रिया येतात, आपण मदतीला जातो. अगदी जम्मू काश्मीरला काय घडलं असेल तर भारतामधून लोक जातात, सॉरी महाराष्ट्रामधून लोक जातात. पंजाबमध्ये काय घडलं बघा, आता आपल्याकडे रत्नागिरीला ती बिल्डिंग पडली, इमारत दुर्घटना झाली, अनेक ठिकाणाहून लोक त्या ठिकाणी मदतीला आले. का? आमचा भारत देश. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला, ब्रेकिंग न्यूज आली, आपल्याला लगेच त्या ठिकाणी त्या अतिरेक्यांबद्दल चीड येते. का हो? जम्मू काश्मीरमध्ये आपण राहतो का? नाही. जम्मू काश्मीर आणि आपला महाराष्ट्र हा एक आहे आणि यांचा मिळून भारत बनला. आज अशी राष्ट्रीयत्वाची भावना लोकांमध्ये आहे. परंतु इंग्रजांच्या काळात अशी राष्ट्रीयत्वाची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली नव्हती. मग ती केव्हा निर्माण झाली? तर इंग्रजी शिक्षण सुरू केलं 1835 ला. भारतीय समाजामध्ये फार मोठं परिवर्तन घडून आलं. का? तर मी तुम्हाला आता सांगितलं की बंगाल, म्हैसूर, महाराष्ट्र, पंजाब अशा सगळ्या प्रांतांवर इंग्रजांचा एक छत्री अंमल सुरू झाला. एक छत्री. त्याच्या आधी कसं होतं? पंजाबचा राजा वेगळा, त्याचे कायदे वेगळे, त्याचे नियम वेगळं, त्याची न्याय देण्याची पद्धत वेगळी. मराठ्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बाजीराव पेशवा राज्य करत होता, त्याचे नियम वेगळे, त्याचे कायदे वेगळे, एखाद्या गुन्ह्याबद्दल ती त्याची शिक्षा वेगळी. म्हैसूरमध्ये तसंच, बंगालमध्ये तसंच. पण आता काय झालं? बंगालचा नवाब गेला, टिपू सुलतान गेला, दुसरा बाजीराव पेशवा गेला, राजा रणजित सिंह गेला, आणि आता या सर्व प्रांतावर कोणाचं राज्य आलं? इंग्रजांचं. म्हणून काय म्हटलंय? एक छत्री अंमल सुरू झाला. मग एक छत्री अंमल सुरू झाला तर इंग्रजांची या सर्व प्रांतांसाठी समान धोरणे सुरू झाली, समान कार्यक्रम, समान न्याय व्यवस्था आली. आणि मग ज्या वेळेला सर्वांसाठी समान कायदे आले, समान न्याय आला, समान कार्यक्रम आले, त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाल्यामुळे प्रत्येक जण म्हणू लागला की जरी पंजाबचा माणूस पंजाबी बोलतो तरी तो आमचाच आहे, कारण आमच्यावरही इंग्रजांचं राज्य आहे, त्याच्यावरही इंग्रजांचं राज्य आहे, आम्ही इंग्रजांना सेतसारा देतो, तोही इंग्रजांना सेतसारा देतो. त्यामुळे पंजाब असो, बंगाल असो, म्हैसूर असो, आम्ही एक आहोत. आणि मग त्यावेळेचा जो सुशिक्षित वर्ग आहे तो लोकांमध्ये वैचारिक जागृती करू लागला. आणि मग हळूहळू त्यातून एक तरुण नेतृत्व उदयाला आलं आणि त्यांनी एक मोठी संघटना स्थापन केली. ती संघटना आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. सध्या आपण या 4 मुद्द्यांकडे लक्ष देणार आहोत की ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, दुसरा मुद्दा आहे आर्थिक शोषण, आणि तिसरा मुद्दा आहे पाश्चात्य शिक्षण. तर आता आपण आपल्या पीपीटी कडे वळूया. पीपीटीच्या माध्यमातून आपला पुढचा पाठ आपण समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले. नवसुशिक्षित समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले. बघा, वेगवेगळ्या प्रांतातले प्रतिनिधी आलेले आहेत आणि ते भारतातल्या समस्येवर चर्चा करतायत. आणि राष्ट्रीयत्वाची भावना म्हणजेच काय? तर बघा, हम सब एक है.
हा जो सुशिक्षित वर्ग आहे तो एकत्र आला आणि काय घडलं बघा, भारताच्या विविध भागातील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतांतील राजकीय संस्थांचे एकसूत्रीकरण करणे. आता मी मगाशी म्हणालो थोड्या वेळापूर्वी की मुंबईसाठी बॉम्बे असोसिएशन होती, मद्राससाठी मद्रास असोसिएशन होती, बेंगॉलसाठी बेंगॉल असोसिएशन होती. त्या सर्वांना एकत्र आणणे म्हणजे एकसूत्रीकरण करणे. राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधून राष्ट्राच्या आकांक्षा प्रगट करणे, यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. मित्रांनो, इथे एक शब्द आहे आकांक्षा. आकांक्षा म्हणजे इच्छा, अभिलाषा, आणि अनुकूल परिस्थिती म्हणजे योग्य परिस्थिती. मग काय घडलं पुढे बघा, ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण म्हणजे ब्रिटिशांच्या आधी पंजाबचा कारभार राजा रणजित सिंह बघायचा, महाराष्ट्राचे कारभार पेशवे बघायचे, बंगालचा कारभार नवाब बघायचा, म्हैसूरचा कारभार टिपू सुलतान बघायचा. म्हणजे हे सत्तांची वेगवेगळी केंद्र होती. जसं वर्तुळाला एक केंद्र असतं तसं प्रत्येक सत्तेला वेगवेगळं केंद्र होतं. पण इंग्रज आले आणि या सर्वांची सत्ता गेली आणि संपूर्ण भारत देशावर इंग्रजांची सत्ता आली. म्हणजेच आपण जर भारत देशाला वर्तुळ मानलं तर इंग्रज हे त्याचे केंद्र बनलेले आहेत. ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एक छत्री अंमल सुरू झाला. एक छत्री म्हणजे काय, तर सर्व प्रदेशावर इंग्रजांचंच राज्य. बघा, इंग्रजांचं राज्य आलेलं हे बौद्ध चिन्ह आहे बघा. देशभर इंग्रजांनी काय केलं, समान धोरणे राबवली. सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा. यामुळे लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. पहा मित्रांनो, इंग्रजांनी जरी या ठिकाणी समान धोरणे राबवली, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा दिला, तरी भारतीयांचं शोषण काही त्यांनी थांबवलं नव्हतं. बघा, या ठिकाणी हा जो डाव्या साईडला नकाशा दिसतोय, त्या नकाशामध्ये कोणकोणत्या प्रदेशावर इंग्रजांचं राज्य होतं तो तुम्हाला चॉकलेटी कलर मध्ये दिसत आहे. आता समान न्याय म्हणून या ठिकाणी बघा तराजू दिसतोय. तराजू हे न्याय देवतेचं बौद्ध चिन्ह आहे. आणि पुन्हा एकदा ते चित्र आलंय राष्ट्रीयत्वाची भावना. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी, आता प्रशासन म्हणजे काय, कारभार पाहणे. जसं आपल्या कारभार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक चालवतात, तसं भारत देशाचा कारभार त्यावेळेला इंग्रज पाहत होते. आणि कारभाराला आपण काय म्हटले, प्रशासन. ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालीसाठी रेल्वे सुरू केली, रस्ते बांधले. आता रेल्वे सुरू केली, तुम्हाला माहिती आहे सर्वात पहिल्यांदा रेल्वे आपल्या भारत देशामध्ये मुंबईमध्ये सुरू झाली. 1853 ला ठाणे ते मुंबई ही पहिली रेल्वे धावली. आता ही रेल्वे इंग्रजांनी का सुरू केली, तर इंग्रजांना भारत देशातला जो माल आहे, कच्चा माल, तो गोळा करायचा होता. तो एका ठिकाणाहून बंदरापर्यंत न्यायचा आणि तिथून तो त्यांच्या देशामध्ये पाठवायचा. तिथे कापड तयार करायचं, इकडे आणून विकायचं. यासाठी त्यांना सुविधा हव्या होत्या. पण घडलं काय, तर जसं या सुविधांचा इंग्रजांना फायदा झाला, तसा या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला. काय झालं बरं बघा, भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊ लागला. का बरं, कारण रेल्वे मार्गाने ते लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागले. आज बघा, आपल्याला गावी जायचं असेल तर आपण ट्रेनने जातो,
तसं इंग्रजांपूर्वी रेल्वे नव्हती, त्यामुळे लोक काय करायचे, पायी जायचे किंवा कुठल्या तरी घोडा किंवा आणखीन काय दुसरं वाहन त्याच्यावर बसून जायचे किंवा बैलगाडीने जायचे. इंग्रजांनी जेव्हा रेल्वे सुरू केली त्यामुळे काय झालं बरं, एका गावातले लोक दुसऱ्या गावात जाऊ लागले, एका गावातील लोकांचा संबंध दुसऱ्याशी येऊ लागला, त्यांच्यामध्ये काय झालं, मग संवाद सुरू झाला, विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आणि मग राष्ट्रभावना वाढीला लागली. राष्ट्रभावना वाढीला लागल्यावर लोक एकत्र येऊ लागले. आता राष्ट्रीय भावना वाढल्यानंतर लोक एकत्र येऊ लागले, इंग्रजांच्या विरुद्ध बोलू लागले की अरे हे तर दुसऱ्या देशातले, यांचं आपल्या देशामध्ये काय काम आहे. आणि मग असं होता होता हे सुशिक्षित मंडळी दुसऱ्या लोकांना सांगू लागली की इंग्रज आपले आर्थिक शोषण करत आहे. आता अर्थ म्हणजे काय, पैसा, आणि शोषण म्हणजे काय बाळांनो, हा शब्द नीट समजून घ्या. शोषण म्हणजे काय, तर एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध वागायला भाग पाडणे याला शोषण म्हणतात. मग इंग्रजांनी हे शोषण कशा प्रकारे केलं बघा, तर भारताच्या संपत्तीचा ओघ, ओघ म्हणजे प्रवाह, अनेक मार्गांनी इंग्लंडकडे सुरू झाला. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. आता साम्राज्यवादी बघा, हा जो वादी आहे तो शब्द आपण बाजूला घेऊया, तो बाजूला ठेवूया. मग काय करूया, साम्राज्य शब्द घेऊया. तर साम्राज्य म्हणजे काय, तर एखाद्या देशाने दुसऱ्या देशाचा जबरदस्तीने ताबा घेणे व त्या देशाचे सर्व बाबतीत शोषण करणे याला म्हणतात साम्राज्य. आणि म्हणून म्हणतो इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल ही राष्ट्र साम्राज्यवादी होती. भारतातही इंग्लंड, फ्रान्स आणि पोर्तुगीज लोक आले होते, परंतु भारतातल्या जास्तीत जास्त भागावर इंग्रजांनी वर्चस्व गाजवलं. आणि मग पोर्तुगीजांनी कुठे वर्चस्व गाजवलं, तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा आहे तिथे. आणि फ्रेंचांनी कुठे, तर मद्रास जवळ पुदुचेरी आहे तिथे. बघा ह्या इंग्रजांचा नकाशा बघा, नकाशात काय दिसतंय बघा, पृथ्वीचा गोल दिसतोय आणि जे तुम्हाला दिसतं रंगीत सफेद दिसतंय ते आपण समजूया पाणी आहे, आणि उरलेल्या भागावर इंग्रजांचं राज्य, त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. तर इकडे तुम्हाला काळ्या ड्रेसमध्ये इंग्रज दिसतोय, तर लाल ड्रेसमध्ये फ्रेंच दिसतात, आपापसात त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. तर इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. बघा या ठिकाणी भारतातल्या लोकांकडून कच्चा माल विकत घेऊन ते त्यांच्या देशामध्ये घेऊन जात. बघा आता या आर्थिक शोषणाचा सर्वात जास्त फटका बसला मित्रांनो तो शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना काय झालं बरं, शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यावयास लावली. आता नगदी पिके म्हणजे काय, तर जी पिकं घेऊन आपण ती विकतो आणि त्यापासून आपल्याला भरपूर पैसा मिळतो त्याला म्हणतात नगदी पिके, कॅश क्रॉप्स. उदाहरणार्थ ऊस आहे, तंबाखू आहे, कापूस आहे, नीळ आहे, यासारखी पिकं इंग्रजांनी सक्तीने घ्यायला लावली. आता बाळांनो नगदी पिकं घेतली, ऊसाचं पीक घेतलं, कापसाचं पीक घेतलं, नीळचं पीक घेतलं, तर काय होईल बरं, जे आपलं खाद्यान्न असतं गहू, ज्वारी, बाजरी ही जी खाद्यान्नाची पिकं आहेत, जर ही पिकं घेतली नाही तर आपल्याला खायला मिळणार नाही. कारण ऊस आपण सरळ जेवण म्हणून खात नाही, तर तो साखरेच्या रूपात चहासाठी वापरतो. आणि नीळ त्यावेळेला कापडाला रंग देण्यासाठी वापरायची. म्हणजे अशा प्रकारे ह्या नगदी पिकांचा
इंग्रजांना फायदा झाला, भारतीयांना फायदा झाला नाही. कारण जरी ही व्यापारी पिकं भारतीय शेतकऱ्यांनी घेतली, आपल्या शेतामध्ये पिकवली, तरी त्या पिकांचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. कारण त्या पिकांचे दाम इंग्रज ठरवायचे. म्हणजे बिचाऱ्याला संपूर्ण वर्षभर मेहनत करण्यासाठी समजा 5,000 रुपये खर्च आला, तर इंग्रज मात्र त्याला 4,000च द्यायचे. म्हणजे शेतकरी पुन्हा एकदा उपासी. त्याचबरोबर इंग्रजांनी शेतसारा हा पैशाच्या रूपात घ्यायला सुरुवात केली, आणि तो पण वाढीव दराने. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली. त्यातच भारतातली शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे पाऊस हा तुम्हाला माहिती आहे, कधी हवा तेव्हा नाही पडत आणि नको तेव्हा मात्र भरपूर पडतो. त्या काळामध्ये भरपूर दुष्काळ पडायचे, आणि त्यामुळे भारतीय शेतीचा कणाच मोडला. कणा मोडला. आता कणा म्हणजे काय? जसं आपल्या पाठीला बघा मणका आहे, बॅकबोन, त्याला कणा म्हणतात. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु शेतकऱ्यांची दयनीय स्थिती इंग्रजांनी केल्यामुळे या ठिकाणी भारतीय शेतीचा कणा मोडला गेला. पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली. बाळांनो, त्या वाक्याकडे नीट लक्ष द्या. पारंपरिक, पारंपरिक म्हणजे काय रे? पूर्वीपासून जे उद्योगधंदे सुरू आहेत. समजा मी एक, त्यावेळेला बाळांनो बांगलादेश भारतामध्ये होता स्वातंत्र्य. मग बांगलादेशाची राजधानी ढाका आहे. त्या ठिकाणी मलमल हे कापड तयार व्हायचं. संपूर्ण जगामधून या ढाक्याच्या मलमलला खूप मागणी असायची. मग समजा मी बांगलादेशातल्या ढाक्यामध्ये राहणारा एक विणकर आहे. कापड विणणाऱ्याला काय म्हणतात? विणकर. मग माझे बाबा विणकर होते, त्यांचे बाबा विणकर होते, म्हणजे माझे बाबा, त्यांचे बाबा म्हणजे माझे आजोबा, आणि आता मी विणकर आहे. माझ्यानंतर माझा मुलगा पण तेच काम करेल. अशा उद्योगांना म्हणतात पारंपरिक उद्योग. त्या उद्योगांचा ऱ्हास झाला. हा शब्द बघा नीट, ऱ्हास. ऱ्हास होणे म्हणजे नाश होणे, नष्ट होणे. आता का झाला बरं त्या उद्योगांचा ऱ्हास? तर माझी बांगलादेशाची ढाक्याची मलमल मी इंग्लंडला निर्यात करायचो, म्हणजे विकायचो. पण इंग्रजांनी काय केलं? निर्यात करण्यावर टॅक्स लावला, कर वाढवला, आणि त्याच्यामुळे माझी मलमल इंग्लंडमध्ये विकली जायची नाही, कारण टॅक्स लावल्यामुळे ती महाग होणार. आणि अशा प्रकारे आम्हा विणकरांचे सर्व उद्योगधंदे बंद पडले. विणकर, कारागीर, कामगार बेकार झाले. बघा पुढचं वाक्य, भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते. शोषण शब्द पुन्हा एकदा आला, आणि मी सांगितलं शोषण म्हणजे काय? तर एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध वागायला भाग पाडणे. बघा, जर तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध कोणी वागायला भाग पाडत असेल तर त्याला तुम्ही शोषण म्हणू शकता. आणि असं शोषण जर होत असेल तर आपण त्या शोषणाविरुद्ध आवाज उठवायला हवा. मध्यम वर्गावर नवे नवे कर लादले. बघा, मगाशी आपण काय पाहिलं? शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली. आता काय पाहिलं? विणकरांची अवस्था दयनीय झाली, कारागीर बेकार झाले. मग आता कामगार वर्ग, कामगार वर्गाचं शोषण. कसं शोषण? जास्त तास काम करून घ्यायचं आणि कमी पगार द्यायचा. मध्यम वर्ग बिचारा ना जास्त कमाई, कशी तरी पोटापुरती. आता त्यांच्यावर नवनवीन कर लादल्यामुळे बघा बाळांनो, आता 7 महिने होऊन गेलं भारतामध्ये कोरोना ठाण मांडून बसलाय. त्यामुळे बघा, तुमच्या शेजारच्यांचे, माझ्या आजूबाजूचे पैशाच्या बाबतीत भरपूर हाल होत आहे. कारण काम नसल्यामुळे, पगार नाही,
किंवा कमी पगार आणि खर्च जास्त, त्यामुळे आपली सर्वांची अवस्था आता खूप दयनीय होत चाललेली आहे. देव करो आणि हा कोरोना लवकर जाओ. तसं इथे मध्यम वर्गावर नवनवे कर लादले गेले. यामुळे लोकांच्या मनात असंतोष खतखतत होता. बघा, तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे कारागीर वर्ग दिसतायत, शेतकरी दिसतायत. बघा, तो भाजी विक्रेता आहे, तो धान्य विक्रेता आहे. बघा, अशा प्रकारे संपूर्ण आर्थिक शोषण झाल्यामुळे भारतीय जनता ही हवालदिल झाली होती. आणि त्याच काळामध्ये मी म्हणालो पाश्चात्य शिक्षण आलं. या पाश्चात्य शिक्षण इंग्रजांनी का आणलं? मी सांगितलं, त्यांना भारतामध्ये कारकून वर्ग हवा होता. कारकून म्हणजे क्लर्क, हिशोब ठेवणारा. आणि अशी सर्व माणसं तिकडून आणणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षण सुरू केलं. पण त्या इंग्रजी शिक्षणाचा भारतीयांना फायदाच झाला. बघा, या ठिकाणी पूर्वीची भारतीय मुलं कोणत्या युनिफॉर्म मध्ये अभ्यास करतायत? आपला आजचा युनिफॉर्म खूप छान वाटतो, हा पूर्वीचा युनिफॉर्म आहे. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे काय झालं बरं? न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. आता न्याय म्हणजे काय? तर समजा पूर्वी कसं होतं, राजेशाही होती. मग समजा आता दोन भावांची भांडणं असेल तर ती राजाच्या दरबारात जाणार. मग राजा तो ऐकून घेणार आणि राजाला योग्य वाटेल तसा तो न्याय देणार. बरोबर ना? मग काय होईल? समजा राजाला वाटलं की समजा हा मोठा भाऊ आहे, त्याची चूक आहे आणि मग लहान भाऊ तक्रार करतोय, मग लहान भावाला शिक्षा द्यायची का? तर कधी कधी असं व्हायचं की राजाला जे त्याच्या मनात येईल त्या पद्धतीने तो न्याय द्यायचा. पण इंग्रज आल्यामुळे त्यांनी काय केलं? तशा प्रकारची न्याय व्यवस्था बंद केली आणि न्यायालय सुरू केली. कोर्ट माहिती ना, कोर्ट, जज तो न्याय देतो. बघा, मग तिथे कसं असतं? कायद्यासमोर सर्व समान. ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा होणार, निरपराध सोडला जाईल. पण इथे मात्र पूर्वीच्या काळी कधी कधी असं व्हायचं की राजाला जे वाटायचं तोच तो न्याय द्यायचा. पण इंग्रजांच्या या न्याय व्यवस्थेमुळे भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीला लागली. त्यानंतर कोणतं मूल्य आलं? स्वातंत्र्य. हे सर्वात महत्वाचं मूल्य मित्रांनो. बघा, आपल्याला जर आपला दादा किंवा आपली ताई सांगते, एक हा शर्ट घालू नकोस, दुसरा घाल, इथे बसू नकोस, तिथे बस, टीव्ही वरला हा कार्यक्रम पाहू नकोस, तो बघ, असं जेव्हा आपला दादा आपल्याला सांगतो तेव्हा आपल्या मनात दादाबद्दल चीड निर्माण होते की अरे, माझं शरीर आहे, मग मला जो कपडा हवाय तो मी वापरणार, ज्या रंगाचा शर्ट हवाय तू का मला सांगणार? यालाच म्हणतात स्वातंत्र्याची भावना. मग तशी भावना भारतीयांमध्ये निर्माण झाली. पुढचं मूल्य कोणतं होतं? समता. समता म्हणजे काय? इक्वॅलिटी. मग जात धर्म पाहायचा नाही, कायद्यासमोर सर्व समान. पूर्वी कसं असायचं मुलांनो? समजा राजाकडे एखाद्या जमीनदाराची कोणी तक्रार केली तर राजा काय करायचा? जमीनदार असल्यामुळे त्याला माफ करायचा, शिक्षा करायचा नाही. पण एखादा गरीब आला तर त्याला मतलब कठोर शिक्षा द्यायची. मग असं का? तर राजा म्हणणार मी, माझं राज्य, मला हवा तो न्याय देईल. पण इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी सर्वांसाठी समान वागणूक दिली. त्यामुळे समता हे तत्व त्या ठिकाणी आपल्याला एक शिकायला मिळालं. त्यानंतर लोकशाही म्हणजे बघा, लोकशाही म्हणजे काय? तर लोकांच्यासाठी लोकांच्या द्वारे चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, जे आपल्या देशामध्ये आहे. बघा, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, आपण आपले प्रतिनिधी निवडतो. अशा नवीन कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. त्याचबरोबर बघा, आणखीन कोणती नवीन मूल्य शिकायला मिळाली? बुद्धिनिष्ठा. ना व्हॉट इज बुद्धिनिष्ठा? तुम्हाला जर कोणी म्हणालं, हे बघ,
तू ना त्या 4थ्या मजल्यावर जा आणि खाली उडी मार, म्हणजे तुला 1 लाख रुपये मिळेल. आपल्या बुद्धीला पटेल का ते? बिलकुल नाही पटणार. आपण म्हणणार अरे पडल्यावर 1 लाख रुपये मिळणार नाही तर 1 लाख रुपये खर्च होतील. म्हणजे अशा प्रकारे आपण विचार करतो, त्याला म्हणतात बुद्धिनिष्ठा. विज्ञान निष्ठा म्हणजेच बघा, आपण म्हटलं की कोरोना हा रोग देव दूर करेल, तर आपण आजच्या काळातले विज्ञान शिकणारे विद्यार्थी आहोत. आपण म्हणूया मुळीच नाही, देव कोरोना दूर करणार नाही, तर आपण स्वतः कोरोना दूर पळवण्याचे नियम पाळले, आरोग्याचे नियम पाळले, तर कोरोना आपल्या जवळ येणार नाही. असं जेव्हा आपण मानतो तेव्हा त्याला काय म्हणतात? विज्ञान निष्ठा. म्हणजे एखादा माणूस आज आजारी पडला तर आपण त्याला मांत्रिकाकडे घेऊन जात नाही, तर डॉक्टरकडे घेऊन जातो. तीच आहे विज्ञान निष्ठा. मानवता म्हणजे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. समजा एखाद्या गरीबाला 4 जण मिळून मारतात, तर आपण काय करणार? तिथे जाऊन काय करणार? हसणार का? त्या मारणाऱ्यांचा व्हिडिओ काढणार का? नाही. तर ज्याला मारलं जात आहे त्याला आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच म्हणतात मानवता. आणि राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे काय? की जरी मी महाराष्ट्रीयन असलो तरी माझ्या उत्तरेला राजस्थान आहे, माझ्या उत्तरेला गुजरात आहे, माझ्या उत्तरेला पंजाब आहे, पूर्वेला बंगाल आहे. आम्ही सर्व एक आहोत, आमचं हे राष्ट्र आहे. मग आमच्या राष्ट्रावर एखादं संकट आलं तर त्याचा प्रतिकार आम्ही सर्वांनी मिळून करायला हवा, आणि त्याला म्हणतात राष्ट्रवाद. अशी मूल्य म्हणजे काय रे? आदर्श विचार भारतीयांनी आत्मसात केली म्हणजे काय? ग्रहण केली. त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना लोकांच्या मनामध्ये रुजू लागली. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचं एक नवं माध्यम मिळालं. हा मुद्दा समजून घ्या मित्रांनो. भाषिक विविधता. समजा मी मद्रासमध्ये गेलो, आता खरोखर गेलो होतो मी हैदराबादला, तो गोलकोंड्याचा किल्ला पाहायला गेलो होतो, हैदराबादचं राज्य पाहायला गेलो होतो. तेव्हा तिथे सर्व लोक त्यांची ती मल्याळम की तेलुगू की तमिळ ती भाषा बोलत होते, आणि मला त्यांची भाषा समजत नव्हती. मी त्यांना हिंदीमध्ये बोललो, तेही त्यांना समजत नव्हतं. मग मात्र मी तिथे एकाला इंग्लिश मध्ये बोललो, सर आय वॉन्ट टू गो हॉटेल, इज देयर एनी हॉटेल? तो पटकन बोला, या देयर इज अ हॉटेल. म्हणजे काय झालं बरं? इंग्रजी ही भाषा आंतरराष्ट्रीय भाषा, अनेक प्रांतांमध्ये ती शिकली जाते. म्हणजेच तिथे काय झालं? माझी मराठी त्यांना येत नव्हती, मला हिंदी येत होती पण त्यांना येत नव्हती, त्यांची तमिळ मला येत नव्हती, पण इंग्रजी ही भाषा आम्हा दोघांना येत होती. त्यामुळे काय घडलं? आम्ही त्या ठिकाणी संवाद साधू शकलो. तेच झालं मुलांनो इथे. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले. बघा, संपर्क. मी तुम्हाला म्हणालो पुन्हा एकदा की आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा दर मैलावर भाषा बदलली जाते. मुंबईतली भाषा वेगळी, कोल्हापूरची भाषा वेगळी, रत्नागिरीची भाषा वेगळी, मराठवाड्याची भाषा वेगळी. तसं गुजरातची गुजराती भाषा, पंजाबची पंजाबी भाषा, ओके, बंगालची बेंगॉली भाषा. ह्या भाषेमुळे काय झालं? लोकांना एकमेकांची भाषा येत नसल्यामुळं एकमेकांशी बोलता येत नव्हतं. पण आता इंग्रजी भाषा सर्वांना येऊ लागल्यामुळं ते एकमेकांशी संवाद साधू लागले, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलू लागले, आणि मग त्या सर्वांनी एकत्र येऊन मोठा निर्णय घेतला की स्वातंत्र्यासाठी आपण एक नवीन संघटना स्थापन करूया. त्या संघटनेची माहिती आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. इथे आपला हा तास संपला.
या ठिकाणी तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता मित्रांनो. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता. काही विचारायचंय का तुम्हाला? या पाठामध्ये जो आपण अभ्यास घेणार आहोत तो अभ्यास पुढच्या तासाला घेणार आहोत, कारण हा धडा आपल्याला अजून 2 तास चालणार आहे.